प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या या अखंड भारतामध्ये सरळ सरळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये दोन गट पडल्याचे आपल्याला दिसून येत आहे। एक गट आहे अर्थात धार्मिक गट आणि एक गट आहे जो भाजी आणि भाकरीची मागणी करतोय, स्वाभिमानी जगण्याची मागणी करतोय। अर्थात ह्या देशातल्या धार्मिक गटाला मीडियाकडून सरळ सरळ प्रोत्साहन मिळत असल्यामुळं त्या गटाची सध्याच्या हवा ह्या देशामध्ये निर्माण झालेली आपण पाहतोय। सत्ताधारी पक्ष पुरस्कृत ही धार्मिक हवा निर्माण करण्यात आलेली आहे। अर्थात ही कृत्रिम हवा आहे। 4 दिवसांना 8 दिवसांनी ही हवा ओसरल्या जाईल, परंतु या देशातला खरा मुद्दा जो आहे तो आहे भाकरीचा, भुकेचा। त्यासाठी मात्र दुसरीकडं एक समूह लढताना दिसत आहे। एकीकडे या देशातल्या वाढत्या महागाईवरून, या देशातल्या भ्रष्टाचारावरून, या देशातल्या जातीय धर्मांध उन्मादावरून लक्ष हटविण्यासाठी देवाचा, धर्माचा, श्रद्धेचा वापर करण्यात येत आहे। आणि त्यामध्ये दुर्दैवानं ह्या देशातला जो महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ आपण ज्याला म्हणतो, तो मीडिया सुद्धा पूर्णपणे एका विशिष्ट धर्माच्या रंगात रंगलेला आपण पाहतोय। तर दुसरीकडे मात्र आपले अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करणारा एक समूह आपण पाहतोय। आणि त्याचबरोबरीला भारताला धर्मामध्ये विभागू पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये भारत एक संघ राहावा, एक संध राहावा म्हणून भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काही मंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत। तर भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची असा आक्रोश करीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये वंचितांची ताकद निर्माण करू पाहणारा एक समूह नेटाने प्रयत्न करताना दिसतोय। तर तिसरीकडे आरक्षण मिळावं, आरक्षणाच्या माध्यमातून उन्नती व्हावी, ह्यासाठी गोरगरीब मराठ्यांच्या न्याय अधिकारांसाठी संघर्ष होताना आपण पाहतोय। मित्रांनो, आजच्या घडीला आपण महाराष्ट्रापुरता विचार करूया। आज महाराष्ट्रामध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचा एक फॅक्टर आहे, प्रकाश आंबेडकरांचा एक फॅक्टर आहे। आणि त्या फॅक्टरच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये, गावागावामध्ये, खेडोपाड्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपलं निश्चित असं स्थान निर्माण केलेलं आहे, राजकीय ताकद आपली निर्माण केलेली आहे। अकोल्यामध्ये असतील, तुमच्या मुंबईमध्ये असेल, तुमच्या पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणात जागोजागी वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली। कालच्या अमरावतीच्या सभेमध्ये देखील प्रकाश आंबेडकरांना ऐकायला आलेला तो लाखोचा समुदाय जणू काही इथल्या धार्मिक शक्तीला जोरदारपणे आव्हान देण्याची भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाला। प्रकाश आंबेडकर भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची यासाठी संघर्ष करत आहे आणि इथल्या वंचित घटकाला सत्ताधारी बनविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे। अर्थात तमाम भारतीयांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना अगदी तळातल्या शेवटच्या माणसापर्यंत अधिकार दिलेले आहे, मूलभूत अधिकार दिलेले आहे। एकाही घटकाला त्यांनी वंचित ठेवलेले नाही। भारतीय संविधानानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार प्रदान केलेले आहे, प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहे, कोणीही वंचित ठेवलेला नाही। परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं, इथल्या राजकारण्यांनी ज्या समूहाला सत्तेच्या खुर्चीपासून वंचित ठेवलं, त्या वंचित समूहासाठी मात्र प्रकाश आंबेडकर या ठिकाणी लढताना आपल्याला दिसून येत आहेत। तर तिसरीकडे मनोज जरांगे पाटील या मराठा आंदोलकाच्या माध्यमातून गरीब मराठ्यांना
आरक्षण मिळावं ह्यासाठी जोरदार संघर्ष छेडण्यात आलाय. मित्रांनो, जालना जिल्हा जो मराठवाड्यामधला जिल्हा आहे, त्या जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी ह्या गावात एका ठिकाणी बसून या मनोज जरांगे पाटलांनी एकट्या माणसाने अख्खं महाराष्ट्र सरकार हादरवलं, अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कामाला लावलं. आज त्या माणसाच्या नेतृत्वाखाली, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली लाखो मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेनं येताना आपण पाहतोय. हे जर वादळ लाखोच्या संख्येत मुंबईच्या वेशीत आलं किंवा मुंबईच्या मैदानात मुंबईमध्ये आलं तर त्यावेळे होणारा आणीबाणीचा प्रसंग फार भयानक असणार आहे. त्यामुळं राज्य सरकारने ठीक आहे, राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं काही प्रयत्न करत असतील, परंतु ते प्रयत्न अपुरे आहेत. ते प्रयत्न पूर्णपणे 100% व्हायला हवेत. तर हा झाला आरक्षण आणि वंचित बहुजनांना सत्ता देण्याचा कार्यक्रम किंवा ते असणारे तिथले लढे. परंतु ह्या संघर्षाचा एक भाग म्हणून वंचित समाजाला, वंचित बहुजनांना सत्तेमध्ये भागीदारी करण्यासाठी आणि नंबर 1 भारतीय जनता पार्टीला सत्तेतून पदच्युत करण्यासाठी, सत्तेतून बेदखल करण्यासाठी, पायउतार करण्यासाठी बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला 2 ते 3 वेळा पत्र लिहिली, आम्हाला इंडिया आघाडीमध्ये घ्या. परंतु इंडिया आघाडीकडून त्यांना तो प्रतिसाद मिळताना आपण दिसत नाही, आपण पाहिलंय. मित्रांनो, जर असं झालं तर उद्या 22 जानेवारीच्या नंतर आठवडाभरात जे राजकीय समीकरण घडणार आहे किंवा वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे या देशामध्ये, ते पाहता आणि अलीकडच्या प्रकाश आंबेडकरांची भाषणं जर आपण पाहिली तर त्यावरून एक मात्र निदर्शनाला येऊ लागलं आहे की प्रकाशजी आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. ते तिसरा पर्याय निर्माण करतील, तिसरा पर्याय, सशक्त पर्याय ते महाराष्ट्राच्या जनतेला उपलब्ध करून देतील. आणि तसा जर तो तिसरा पर्याय महाराष्ट्राच्या जनतेला उपलब्ध करून दिलाय, महाराष्ट्रातली जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांनाही वैतागलेली आहे आणि विरोधी पक्ष त्या प्रमाणात कमकुवत असल्यामुळं त्यांनाही संधी देण्याच्या मूडमध्ये नाही आहे. मग अशा वेळेला ही महाराष्ट्रातली जनता प्रकाश आंबेडकरांकडे मोठ्या आशेनं पाहते आणि प्रकाशजी आंबेडकरांबद्दल जनसामान्यांमध्ये एक प्रचंड आदर, एक प्रचंड सन्मान निर्माण झालेला आपण पाहतोय की प्रकाशजी आंबेडकर महाराष्ट्राला निश्चितपणे काहीतरी भरीव देतील. जर ह्या माणसाच्या हातामध्ये आपण सत्ता दिली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगलं वळण आणि महाराष्ट्राच्या समाज जीवनाला एका विकासाच्या टप्प्यावर ही व्यक्ती घेऊन जाईल. याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये कुठंही संदेह नाही, एक आदराची भावना आहे. आणि ही वंचितांची लढाई भक्कम करण्यासाठी उद्या जर प्रकाशजी आंबेडकरांनी तिसरा पर्याय निर्माण केला तर त्यांच्या या लढ्यामध्ये, त्यांच्या या तिसऱ्या आघाडीमध्ये उद्या उद्धव ठाकरे, ज्यांच्याबरोबर प्रकाशजी आंबेडकरांची निवडणूकपूर्व युती झाली असल्या कारणाने उद्धव ठाकरे त्यांना साथ देतील का हे बघण्यासारखं राहणार आहे. आणि जर उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या तिसऱ्या आघाडीला जर साथ दिली, शिवशक्ती, भीमशक्ती, हे दोन्ही महाशक्ती मिळून या महाराष्ट्राची सत्ता निश्चितपणे आपल्या हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आपल्याला गरज नाही या ठिकाणी. मित्रांनो, जर या प्रकाशजी आंबेडकर आणि उद्धवजी ठाकरे यांच्या तिसऱ्या आघाडीला उद्या जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला तर मग मात्र या ठिकाणी विरोधी पक्ष जे कोणी असतील, सत्ताधारी वगैरे वगैरे, या सगळ्यांचं त्या ठिकाणी खातं रिकामं होणार आहे आणि संपूर्णपणे महाराष्ट्राची सत्ता ह्या त्रिकोटांच्या हातामध्ये जाणार, एवढं नक्की आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रकाशजी आंबेडकरांनी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आणि मराठा समूहामध्ये जो संघर्ष पेटलेला आहे, त्या संघर्षामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी जी रोखठोक भूमिका घेतली
की कोणीही कुणाच्या ताटातलं घेऊ नये, मराठ्यांनी ओबीसींच्या ताटातलं घेऊ नये आणि ओबीसींनी मराठ्यांना आपल्या ताटात घेऊ नये वगैरे वगैरे, आणि प्रत्येकाची आपापली ताटं स्वतंत्र असली पाहिजे आरक्षणाची, जेणेकरून सामाजिक विकास हा मोठ्या प्रमाणात साधला जाईल. ही प्रकाश आंबेडकरांची रोखठोक भूमिका ओबीसी समूहाला सुद्धा पटलेली आहे आणि मराठा समूहाला सुद्धा पटलेली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समूहामध्ये प्रकाशजी आंबेडकरांबद्दल एक मोठा आदर निर्माण झालेला आहे. उद्या सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर लोकसभा निवडणुका ज्या 2024 ह्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका लागणार आहे 18व्या, त्या 18व्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून नक्की आणि निश्चितपणे प्रकाशजी आंबेडकर निवडणुकीला उभे राहतील आणि त्यांनी सध्याच्या राजकीय परिप्रेक्षामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला ओबीसी, मराठा, आदिवासी, मायनॉरिटी अल्पसंख्याक, मुसलमान समूह, तेली, माळी ही संपूर्ण 18 पगड जाती समूह प्रकाशजी आंबेडकरांना अकोल्यामधून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणतील, याच्यामधलं वाद नाही. राहिला प्रश्न, काल परवा प्रकाशजी आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना एक सल्ला दिलाय निवडणूक लढविण्यासाठी. अर्थात मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याचे उत्तर मनोज जरांगे पाटलांनी अद्यापपर्यंत दिलेलं नाही. परंतु आपण असं गृहीत धरूया की मनोज जरांगे पाटील उद्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, कारण मराठा आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर लढून म्हणजे त्याचं फळ प्राप्त होणार नाही किंवा जिंकल्या जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला कायदे मंडळात जावं लागणार आहे. कायदा निर्माण करण्यासाठी तुम्हाला कायदे मंडळात जाऊन, विधिमंडळात जाऊन तुम्हाला भांडावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा हत्यार तुम्हाला दिलेले निवडणुकांमध्ये निवडणुका लढा, जिंका, विधिमंडळात जा, कायदे मंडळात जा आणि तिथे जाऊन जनतेच्या हिताचे कायदे मंजूर करून घ्या. हे बाबासाहेबांनी दिलेला सर्वात मोठं हत्यार आहे आणि त्या हत्याराचा वापर करून आणि प्रकाशजी आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाचा आतापर्यंत प्रकाशजी आंबेडकरांनी ज्या काही सूचना, जे काही आवाहन मनोज जरांगे पाटलांना केलं, उपोषणाच्या वेळेला केलं असेल किंवा त्यांनी ते लायकी हा शब्द जो वापरला त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांची कान उघाडणी केलेली होती, त्यावेळेला म्हणा, ह्या प्रत्येक वेळेला मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांचं शब्दांना मान देत त्यांचे म्हणणे मांडले. अर्थात ह्या वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांना निवडणूक लढविण्याचा जो सल्ला दिला तो जर त्यांनी मांडला नेहमीच्या पद्धतीनं, प्रकाश आंबेडकरांचं ते नेहमी मानत आलेले आहे त्या पद्धतीनं, ह्याही वेळेला त्यांनी जर तो सल्ला मांडला तर मात्र ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबद्दल देखील आपल्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होणं साहजिक आहे. जर उद्या जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं तर मित्रांनो, अर्थात त्यांची कर्मभूमी, जन्मभूमी बीड आहे, परंतु त्यांची कर्मभूमी ही जालना आहे आणि ह्या जालन्यातूनच त्यांनी त्या संघर्षाला सुरुवात केली. मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आहे. त्या जालन्यामधून लोकसभेची निवडणूक त्यांनी जर लढवली तर आश्चर्य वाटायला नकोय. अर्थात त्या ठिकाणी त्यांच्या समोर कमकुवत उमेदवार नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला मोठा नेता रावसाहेब दानवे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उभे ठाकणार हे 100% लिखित आहे. रावसाहेब दानवे सध्याच्या घडीला केंद्रामध्ये मंत्री आहेत, रेल्वे राज्यमंत्री आहेत आणि रावसाहेब दानवे प्रत्येक बाबतीत, संपत्तीमध्ये म्हणा किंवा अनेक बाबतीमध्ये म्हणा, जरांगे पाटलांच्या शेकडो हजारो पटीनं गब्बर आहेत. त्यामुळे दानवे पाटलांचा पराभव करणं हा तितका शक्य नाही. परंतु जर आताच्या आंदोलनाची रूपरेषा जर आपण पाहिली आणि मराठ्यांनी जर मनावर घेतलं, जरांगे पाटील तिथं निवडून येऊ शकतात. रावसाहेब दानवेला सकवा देऊन ते निवडून येऊ शकतात. कारण 2009 मध्ये आता ही रावसाहेब दानवे त्या ठिकाणी 5व्यांदा निवडून आले जालन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला. 2 वेळा ते भोकरदन मतदारसंघातून निवडून आले आमदारकीला आणि 5व्यांदा ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. परंतु 2009 मध्ये ते हरता जिंकले. त्यावेळेला त्यांच्या समोर कल्याणराव
तुमचा तो कल्याणराव काळे हे काँग्रेसचे उमेदवार होते. कल्याणराव काळेंच्या विरोधामध्ये त्यांनी केवळ 8,482 मतांनी त्यांचा विजय झाला, काठावरती निवडून आले म्हणून. आणि त्याच्यानंतर मोदी लाटेत ते निवडून आले. ह्या वेळेला मात्र तिथं मनोज जरांगे पाटलांची लाट निश्चितपणे आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये जर त्यांनी मनात आणलं मनोज जरांगे पाटलांनी, तर रावसाहेब दानवेंना निश्चितपणे ते चारही मुंड्याचित जालन्यामध्ये करतील. परंतु ते लोकसभा निवडणूक लढवतील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हा देखील एक मोठा उत्सुकतेचा आपल्या समोर हे असणार आहे. की बाबा उदाहरणार्थ आता मी मागे भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणासाठी म्हणजे आणि लोकांची मतदारांची मतं जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेलो होतो. त्यावेळेला नाशिक जिल्ह्यात गेल्याच्यानंतर, वैजापूरमध्ये गेल्याच्यानंतर, औरंगाबाद संभाजीनगरमध्ये गेल्याच्यानंतर तिथल्या अनेक म्हणजे मराठा कार्यकर्त्यांना भेटलो, ओबीसी कार्यकर्त्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. आणि तिथं मला मराठा समूहाकडून असं त्यांच्याकडून ऐकायला आलं की जरांगे पाटलांनी येवल्यामधून निवडणूक लढवावी विधानसभेची. जर येवल्यामधून निवडणूक लढवली तर आम्ही छगन भुजबळ साहेबांना 100% त्या ठिकाणी पराभूत करू. आणि आत्ताच्या ओबीसी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये देखील एका बाजूला मराठ्यांचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करताना दिसत आहेत, तर एका बाजूला ओबीसींचे नेतृत्व छगन भुजबळ करताना दिसत आहेत. आणि छगन भुजबळ आज मराठ्यांच्या मुख्य टार्गेटवरती आहे, देवेंद्र फडणवीस आहे. परंतु निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर मनोज जरांगे पाटील येवल्यातून निवडणुकीला उभे राहिले तर मात्र त्या ठिकाणी प्रचंड अशी ऐतिहासिक लढाई होणार, अटीतटीची लढाई होणार. कारण छगन भुजबळ त्या ठिकाणी 4 वेळा येवल्यातून निवडून आलेले आहे, 4ही वेळा. आणि ते प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मागच्याही वेळेला 2019मध्ये छगनराव भुजबळ त्या ठिकाणी ईडी जे तुरुंगामध्ये असताना देखील फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. अर्थात ती त्यावेळची परिस्थिती होती, यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. जर आपण येवल्यामधलं सामाजिक आणि राजकीय जर गणितं पाहिली तर सामाजिक स्तरावरती त्या ठिकाणी मराठा समूह हा म्हणजे भुजबळ समर्थकांच्या म्हणण्यानुसार, जे छगन भुजबळांना मानणारा गट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, की मराठी त्या ठिकाणी 1,18,000 ही मराठ्यांची संख्या आहे. म्हणजे 1,25,000 ही मराठ्यांची संख्या आहे असं भुजबळ समर्थक मानतात, म्हणजे 1.25 लाख. आणि जे जरांगे पाटलांना मानणारा वर्ग आहे तो म्हणतो की त्या ठिकाणी मराठ्यांची संख्या 1,18,000 आहे. म्हणजे भुजबळांचे समर्थक मराठ्यांची संख्या त्या ठिकाणी जादा म्हणतात. अर्थात तिथे ओबीसी हा जो फॅक्टर आहे, जरांगे पाटलांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार ओबीसी त्या ठिकाणी 80,000च्या घरामध्ये आहे. तर भुजबळांच्या म्हणण्यानुसार, भुजबळांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार 1,02,000 ही संख्या ओबीसींची त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं जर सामाजिक स्तरावरती म्हटलं तर मग छगन भुजबळांचं पारडं जड आहे. परंतु ह्या वेळेचं निवडणुकीमधलं जर वंचित बहुजन आघाडीने आपलं मनोज जरांगे पाटलांना जर उद्या समर्थन दिलं, सपोर्टिंग केली, तर मात्र छगन भुजबळांना ही निवडणूक प्रचंड जड जाईल. विशेष म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधामध्ये म्हणजे छगन भुजबळ ज्या काही 4 निवडणुका तिथं जिंकल्या विधानसभेच्या, त्या 4ही विधानसभा निवडणुकांमध्ये भुजबळांच्या विरोधामध्ये 4ही वेळेला मराठा उमेदवार होते. पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये कल्याणराव पाटील होते, नंतर माणिकराव शिंदे आले त्यांच्या विरोधामध्ये, आणि 2 वेळाला संभाजीराव पवार यांनी निवडणूक लढवली. त्यात म्हणजे 4ही उमेदवार हे मराठी होते, तरी त्या ठिकाणी मराठा फॅक्टर चालला नाही. हे अर्थात ही त्यावेळची गोष्ट होती. यावेळची गोष्ट वेगळी आहे. आरक्षणावरून दोन्ही समाज एकमेकांच्या समोर आलेला आहे. मराठा ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. जर उद्या ही निवडणूक झाली आणि मनोज जरांगे पाटील
विरुद्ध छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा जर लढा सरळ लढा त्या ठिकाणी लढला गेला, कोण जिंकेल हे बघण्यासारखं असणार आहे. अर्थात ह्या जर आणि तरच्या गोष्टी आहे. उद्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडणार नाही, 22 जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटनाच्या नंतर सगळं आपल्या समोर ठळकपणे स्पष्ट होणार आहे, चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती रोज भीम पॅन्थर या यूट्यूब चॅनलमध्ये भेटूया. तोपर्यंत नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.